जर देवीचा गोंधळ घातला नाही या घरा परपंचातला गोंधळ मिटणार नाही, यांच्या घरातला गोंधळ मिटायचा नाही. घरात गोंधळ, दारात गोंधळ, लग्नात गोंधळ, कुठल्याही कार्यामध्ये गोंधळ. म्हणून कुठल्याही कार्याच्या आरंभी पहिला देवीचा नामाचा गोंधळ आधी करा देव आणि गोंधळ घालायचा खाली ठेवा. म्हणून महाराज हो गोंधळ कसा घालायचा, असा घालायचा. आपण गोंधळी कशी पोटापुरते सांप्रदायिक गोंधळी. तुम्ही पोट बाबू गोंधळी, आम्ही सांप्रदायिक गोंधळी. हा गोंधळी कसे आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीच्या गोंधळी हो आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गड्या गोंधळी गोंधळी आम्ही देवीच्या गोंधळी हो आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीच्या गोंधळी. दहा पाच घालायच्या तुमच्या गोंधळाला हो दहा पाच घालायच्या तुमच्या गोंधळाला दहा पाच घालायच्या तुमच्या गोंधळाला हो दहा पाच घालायच्या तुमच्या गोंधळाला हो आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीच्या गोंधळी हो आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीच्या गोंधळी. म्हणून महाराज दहा पाच घाला तुमच्या गोंधळाला. म्हणून महाराज दहा पाच लोक जेव का घालावा तुम्हाला माहित आहे का? अन्नासारखं दान नाही, पाण्यासारखं नाही. कुणी काय दान करतं, कुणी वस्त्र दान करतं, कुणी द्रव्य दान करतं, कुणी अन्नदान करीत. आणि याहीपेक्षा सर्वश्रेष्ठ दान जर म्हणलं ज्ञानासारखं दान नाही. साधू संत देती ज्ञान मन माझे. म्हणून पुढल्या कडे काय सांगितलं, कामक्रोध बक्र महाराज कामक्रोध बक्र महाराज